नमस्कार, मी डॉक्टर शशांक जगदीश वंजारी. ॲज अ कन्सल्टंट गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आणि हेपॅटॉलॉजिस्ट न्यूएरा हॉस्पिटलला कार्यरत आहे. इथल्या लिव्हर ट्रान्सप्लांट प्रोग्रॅमशी मी जोडलेलो आहे. भारतामध्ये लिव्हर आणि किडनी डिसीजचे बरेच पेशंट्स आहेत आणि बऱ्याच पेशंट्सला ट्रान्सप्लांटची गरज असते. पण ऑर्गन डोनेशनच्या अभावी त्यांना वेळेवर ऑर्गन उपलब्ध होत नाहीत आणि बरेच पेशंट्स आपल्या जीवाला मुकतात. याचे मुख्य कारण ऑर्गन डोनेशनबद्दल असलेले गैरसमज आणि कमी असलेली माहितीही आहे. भारतामध्ये ऑर्गन डोनेशनचे प्रमाण हे दर 10 लाख लोकांमध्ये एक ऑर्गन डोनेशन असे आहे. याला जर आपण पाश्चात्य देशांशी कंपेअर केले तर अमेरिकेमध्ये दर 10 लाख लोकांमागे 36 ऑर्गन डोनेशन होतात. त्यामुळे भारतात जरी गरज जास्त असली तरी ऑर्गन्सची उपलब्धता ही कमी आहे. त्यामुळे चांगले डॉक्टर्स, चांगले हॉस्पिटल आणि सुधारलेली शस्त्रक्रिया उपलब्ध असून देखील पेशंटला वेळेवर ऑर्गन न मिळाल्याने बरेच पेशंट आपल्या जीवाला मुकतात. हॉस्पिटलला येणारे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना डॉक्टर्स व वैद्यकीय टीम ऑर्गन डोनेशनबद्दल माहिती देते, जागरूक करते. पण समाजामध्ये जर ऑर्गन डोनेशनबद्दल आपल्याला तळागाळापर्यंत माहिती पोचवायची असेल तर ती समाजातली लोक जास्त प्रभावी पद्धतीने पोचवू शकतात. सामान्य लोकांना त्यांच्या भाषेत त्यांना समजेल असे व त्यांच्यातीलच व्यक्ती जर ऑर्गन डोनेशनबद्दल माहिती देते तर ती जास्त प्रभावी ठरते. याच अनुषंगाने दान पावलं हो हे फाउंडेशन, भारूड ही आपली प्राचीन लोककलाच्या माध्यमाने ऑर्गन डोनेशनसारखे जटिल विषय बऱ्याच सोप्या भाषेमध्ये मनोरंजनासोबत लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. मी देखील अशाच एका कार्यक्रमामध्ये उपस्थित होतो आणि त्या कार्यक्रमामध्ये ज्या सुंदर पद्धतीने त्यांनी त्या कार्यक्रमाची मांडणी केली, लोकांना असा हा जटिल विषय सोप्या भाषेमध्ये समजवला, त्यांना पडलेले प्रश्न, त्यांच्या गैरसमजुती त्या सोडवल्यात, हे खरंच प्रशंसनीय होतं. आणि त्या कार्यक्रमानंतर मी बघितलं की बरेच लोक अवयवदान, देहदान याच्याशी जुळायला उत्सुक होते. खरं तर असे प्रोग्रॅम जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर पोहोचले तर ऑर्गन डोनेशनचे प्रमाण वाढवण्यामध्ये खरंच मदत होऊ शकते आणि खूप सकारात्मक त्याचे परिणाम आपल्याला दिसू शकतात. माझी शुभेच्छा दान पावलं हो या फाउंडेशनशी नेहमीच जोडलेल्या आहेत. त्यांनी असे नवनवीन उपक्रम आणि कार्यक्रम राबवावे आणि समाजामध्ये सकारात्मक बदल घडवावा हीच माझी शुभेच्छा आणि त्यांनी चालू ठेवलेल्या कार्यक्रमाबद्दल खरंच त्यांचे अभिनंदन. धन्यवाद.